छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन आज वांगी येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सौ श्वेताताई राजगुरू होत्या। प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ पुष्पाताई गायकवाड, तालुका अध्यक्षा सौ लक्ष्मीताई सोनकांबळे, तालुका महासचिव संगीता पुजारी, सोलापूर शहर युवक महासचिव धर्मराज उर्फ अमर डुरके, माजी तालुका द महासचिव श्रीकृष्ण रणदिवे, माजी युवक तालुका अध्यक्ष विकास सोनवणे यांची उपस्थिती होती। यावेळी वांगी शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। वांगी शाखा कार्यकारिणी शाखा प्रमुख सौ सुज्ञानी सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य अध्यक्षा सौ प्रणिती दावणे, उपाध्यक्षा सौ वनिता सोनवणे, महासचिव सौ मंगल सोनवणे, सचिव सौ कविता सोनवणे, संघटक सौ रेणुका बनसोड, सौ सुवर्णा हेगणे, सौ नागूबाई सोनवणे। यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्षा सौ श्वेताताई राजगुरू म्हणाल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालून महिलांनी संघटित होणे ही काळाची गरज आहे। प्रत्येक घरात संविधान, शिक्षण आणि स्वाभिमानाचा विचार पोहोचवण्यासाठी महिला आघाडी पुढाकार घेईल। जिल्हा उपाध्यक्षा सौ पुष्पाताई गायकवाड आणि तालुका अध्यक्षा सौ लक्ष्मीताई सोनकांबळे यांनी महिलांना संघटनेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन अन्यायाविरोधात लढण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।